नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. ससूनच्या रुग्णांसाठी दस्तूरच्या विद्यार्थ्यांकडून धान्यांची मदत करण्यात आली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने ससून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांसाठी चालवल्या जाणाऱ्या अन्नछत्र उपक्रमासाठी दस्तूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी 8 पोती धान्य आणि 3 तेलाचे डबे दिले आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे. रुग्णांना सकाळी आणि सायंकाळी चहा, नाश्ता, जेवण आदी या अन्नछत्रामार्फत पुरवण्यात येते. यासाठी लागणारा कोरडा शिधा ट्रस्टतर्फे रोज पुरवण्यात येत आहे. त्यापासून पदार्थ तयार करण्याचे आणि ते रुग्णांना देण्याचे काम ससूनचे कर्मचारी करतात. कॅम्प भागातील सरदार दस्तूर हार्मोझियर कनिष्ठ महाविद्यालयातर्फे प्राचार्या सविता कामठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेत 2 मुठ्ठी अनाज हा उपक्रम राबवला होता. या अंतर्गत जमलेले गहू, तांदूळ, साखर, तूरडाळ आणि 8 पोती धान्य आणि 3 तेलाचे डबे दिले आहेत. विद्यालयाचे सुशांत शितोळे, सौरभ पवार, पार्थ शहा, त्रिलोचन कानडा आदी विद्यार्थ्यांच्या वतीने हे जिन्नस ट्रस्टकडे नुकतेच सुपूर्द करण्यात आले. ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त शंकर सूर्यवंशी, अध्यक्ष अशोक गोडसे, उपाध्यक्ष सुनील राशने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी हे धान्य स्वीकारले. तर प्रसिद्ध चाकण ऑइल मिलच्या वतीने संचालक अतुल लुंकड यांनी तेलाचे 16 डबे दिले आहेत. समृद्ध समाज निर्माण होण्यासाठी महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर विजया वाड यांनी व्यक्त केलं. गंधर्व वेद प्रकाशनच्या वतीने भारतीय मातृकथा या ग्रंथाच्या 4 खंडांचे प्रकाशन डॉक्टर विजया वाड यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शन्ना नवलगुणकर, ज्येष्ठ प्रवचनकार डॉक्टर सच्चिदानंद शेवडे, प्रकाशक दीपक खाडीलकर, प्रकाश खाडीलकर, कृपा देशपांडे, शुभदा देशपांडे यावेळी उपस्थित होते. डॉक्टर विजया वाड म्हणाल्या, आधुनिक समाजात जेव्हा स्त्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत, त्या समाजात आजही स्त्रीविषयक मानसिकता बदलली नाही, अशी खंत व्यक्त करतानाच खऱ्या अर्थाने समृद्ध समाज निर्माण होण्यासाठी महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे मत डॉक्टर वाड यांनी व्यक्त केले. आधुनिक समाजाच्या स्त्रीने कितीही प्रगती केली तरी तिच्याकडे चुकीच्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. त्यामुळे उच्चभ्रू समाजातही स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण वाढत आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या बांधकामामुळे शेजारील इमारतीला तडे गेल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रवींद्र बराटे यांनी केला आहे. रास्ता पेठेतील ओम साई अपार्टमेंट या इमारतीच्या पूर्वेस घर क्रमांक 129 आणि 130 येथे माजी महापौर मोहनसिंग राजपाल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बांधकाम कंपनीने बेसमेंट करता चुकीचे खोदकाम केल्याने ओम साई अपार्टमेंट शेजारील इमारत 3 इंच तिरकी झाली असून स्लॅब आणि बांधकामाला तडे गेले आहेत. त्यामुळे ही इमारत धोकादायक बनली असल्याची धक्कादायक बाब स्ट्रक्चरल इंजिनियर यांनी केलेल्या पाहणीतून उघड झाली आहे. ओम साई अपार्टमेंट घर क्रमांक 128 अ आणि ब या इमारतीचे 1.5 वर्षांपूर्वी पालिकेने बांधकाम आराखडे मंजूर केले आहेत. या इमारतीच्या पूर्व दिशेस मोहनसिंग राजपाल आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बांधकाम कंपनीने बांधकाम सुरू केले आहे. या जागेवर 15 फूट खोल बेसमेंट करता पोकलेनच्या सहाय्याने खोदकाम करण्यात आले. खोदकाम सुरू असताना अचानक या अपार्टमेंटची इमारत हलली. सुरुवातीला रहिवाशांना भूकंप झाला असल्याचे वाटले, पण इमारत तिरकी झाल्यामुळे दरवाजे देखील उघडले गेले नाहीत. त्यामुळे दरवाजे तोडून पक्षाचे लोक एकत्र येऊन मॅच खेळतात हे पहिल्यांदाच मी पाहिलं आहे. क्रिकेट खेळ असा आहे की तिथे जात पात धर्म वगैरे काही नसतो. कारण ज्यावेळेस आमचा संघ खेळत असतो त्यावेळेस सर्व प्रकारचे लोक असतात, सर्व धर्मातले लोक असतात आणि एकच उद्देश असतो, तो म्हणजे भारतासाठी खेळायचा. आज त्याच प्रकारे
अखिल मंडई मंडळाच्या वतीने शारदा गजानन एकात्मता करंडक 2013 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विविध राजकीय पक्ष आणि समाज यांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. राजकीय पक्षांच्या युवा गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि वरिष्ठ गटात काँग्रेस पक्षाने एकात्मता करंडक पटकावला, तर समाजाच्या संघामध्ये युवा गटात मराठा महासंघाने आणि वरिष्ठ गटात ख्रिश्चन संघाने करंडक पटकावला. शहराच्या पर्यायाने देशाच्या विकासासाठी सर्व जाती धर्माची राजकीय पक्षांची एकी आवश्यक आहे. त्यासाठी अखिल मंडई मंडळाने आयोजित केलेल्या श्री शारदा गजानन एकात्मक करंडक स्पर्धा चांगला उपक्रम आहे. यातून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण होईल, असे मत माजी कसोटीपटू चंदू बोर्डे यांनी व्यक्त केले. यावेळी छत्रपती संभाजी महाराज भोसले, अभिनेते राहुल सोलापूरकर, उपमहापौर सुनील बंडू गायकवाड, शशिकांत सुतार, अशोक गोडसे, अण्णा थोरात, राहुल गोडसे, शैलेंद्र घोरपडे आदी उपस्थित होते. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. साखर उद्योगांची खरी बाजू जनतेसमोर येण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 37वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. सध्या कठीण परिस्थितीतून जाणाऱ्या राज्यातील साखर उद्योगाला सावरण्यासाठी केंद्र सरकारतर्फे 7,200 कोटींचे पॅकेज देण्यात येणार असल्याचेही पवार यांनी जाहीर केले. गाळप हंगामाला सुरुवात होतात शेतकऱ्यांना 3,000, 3,200, 3,500 रुपये भाव देण्याची मागणी होते. मात्र अंतिमतः क्विंटल मागे साखर विक्रीद्वारे कारखान्यांना 2,500 रुपयेच मिळतात. बगॅस आणि इथेनॉललाही योग्य भाव मिळत नाही. ही वस्तुस्थिती सर्व सहकारी कारखान्यांच्या वतीने जनतेसमोर मांडण्यासाठी साखर संघ पुढे येत नाहीत, अशी खंतवजा तक्रार पवार यांनी केली. यात बदल करण्यासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषात माहिती देणारे प्रवक्ते नेमा, त्यांना चांगला पगार द्या आणि सत्याची बाजू पुढे आणा, असेही त्यांनी सुचवले. इथेनॉलच्या प्रमाणामध्ये वाढ झाली तर पेट्रोल आयातीवरील खर्च कमी होईल, साखर कमी होईल आणि बाजार सुधारण्यास मदत होऊ शकेल, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. तसेच त्याबाबतही नेमकी माहितीही जाहिरातींद्वारे सर्वसामान्यांपर्यंत न्या, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्य साखर संघाचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते पाटील यावेळी उपस्थित होते. प्रलंबित प्रस्तावाबाबत एकही निर्णय न घेता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुणेकरांची फसवणूक केली आहे, असा आरोप भाजपचे आमदार गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत केला. बापट म्हणाले, पुण्याच्या विकासाचे 19 प्रस्ताव सध्या प्रलंबित आहेत. त्यापैकी काहींबाबत तरी तातडीने निर्णय घ्या, असा आमचा आग्रह आहे. त्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यांची 4 वेळा भेट घेऊन एकतरी बैठक घ्या, अशी विनंती केली. त्यासाठी 6 वेळा पत्रे दिली, परंतु मुख्यमंत्री चर्चेसाठी अजूनही वेळ देत नाहीत. पुण्याचे प्रश्न लांबणीवर टाकण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे पुणेकरांची फसवणूक होत आहे. हिवाळी अधिवेशनात 45 प्रश्न उपस्थित केले असून त्यातील 30 तारांकित होते, अशी माहितीही त्यांनी दिली. सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना विकास निधी अपुरा असून या असमतोल वाटपाबद्दल आंदोलन करण्यात आले. तसेच शहरात सीसीटीव्ही बसवण्याची प्रक्रिया शंकास्पद आहे, असे सांगून सीसीटीव्ही पूर्वीच बसवले असते तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे मारेकरी सापडले असते, असेही मत बापट यांनी व्यक्त केले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, IT एंड मैकेनिकल. डिप्लोमा इंजीनियरिंग, मैकेनिकल एंड कंप्यूटर. MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग. BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE फ्रॉम नर्सरी टू 5th स्टैंडर्ड. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी.
22 एकड़ का विशाल कैंपस। AICTE दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। महाराष्ट्राच्या मातीतूनच उत्तम खेळाडू निर्माण होतील असा विश्वास अभिनेते जॉनी लिव्हर यांनी व्यक्त केला. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी जॉनी लिव्हर उपस्थित होते. यावेळी राज्याचे क्रीडा मंत्री उदय सामंत, सुनेत्रा पवार तसेच शिक्षण मंडळाचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. यावेळी जॉनी लिव्हर यांच्या भाषणाने उपस्थितांमध्ये चांगलाच उत्साह आला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील खेळाडू हे खरोखरच महान आहेत. या मातीमध्ये असा गुण आहे की महाराष्ट्रात घडलेले खेळाडू हे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावत असतात. आता ज्या पद्धतीने खेळाडूंनी प्रदर्शन केले आहे ते बघता आगामी काळात महाराष्ट्राचे खेळाडू हे राज्याचे नाव उंचावतील. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे काम हे खरोखरच मोठे आहे. ज्या पद्धतीने या संस्थेतील सहभागी खेळाडू आपले कसबपणाला लावत आहेत ते प्रेरणा देणारे आहे असेही ते म्हणाले. शनिवारवाडा कला महोत्सवात तो आणि तिच्या प्रेमकथेचा प्रवास उलगडला. औचित जुळलेले प्रेम, सततच्या सहवासातून उमललेले प्रेम, सप्तपदी चालल्यानंतरच्या अनवट वाटेवरचा अवघड प्रवास आणि विसंवादानंतरच्या समंजस शहाणपणातून गोड झालेला शेवट, तो आणि तिच्या आंबटगोड प्रेमकथेचा प्रवास उलगडताना प्रेक्षकही त्यात नकळत सामील झाले. शनिवारवाडा कला महोत्सवात एनसिंगतर्फे सादर झालेल्या रोमांच या शब्दसुरांच्या मैफिलीत गीतकार अतुल वाघ यांच्या गीतांना संगीतकार मिलिंद वासुदेव यांनी साथ चढवला. गणपती देवा या गणेश स्तवनाने सुरू झालेली ही मैफिल, मग मैत्रीमधले सखे सोबती, वाटते मला ती आता प्रेमात पडलो, बेधुंद वाऱ्याची प्रणय निशा अशा अनेक सुरेल रचनांनी रंगत गेली. सायली पानसे, रमा कुलकर्णी, मिथिलेश पाटणकर या कलावंतांची गायकी या रचनांना साजेशी होती. पुणे महापालिकेने घेतलेल्या अँब्युलन्स अटेंडंट या पदाच्या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार काही परीक्षार्थींनी केली आहे. ही परीक्षा रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही या विद्यार्थ्यांनी केली. महापालिकेत चतुर्थ श्रेणीच्या अँब्युलन्स अटेंडंटच्या 5 जागांसाठी प्रशासनाने एप्रिल 2012ला जाहिरात दिली होती. आलेल्या अर्जांची छाननी करून रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी प्रशासनाने भवानी पेठेतील रफी अहमद किडवाई उर्दू माध्यमिक विद्यालय आणि सावित्रीबाई फुले महाविद्यालयात ही परीक्षा घेतली. सुमारे 480 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. ही परीक्षा सुरू असताना पालिकेतील अधिकारी मोजक्या विद्यार्थ्यांना मदत करत असल्याचा आरोप काही विद्यार्थ्यांनी केला. याबाबतची लेखी तक्रारही या विद्यार्थ्यांनी महापालिकेचे उपायुक्त मंगेश जोशी यांच्याकडे केली आहे. ज्या उमेदवारांना पालिकेच्या अधिकाऱ्यांनी परीक्षा हॉलमध्ये येऊन उत्तरे सांगितली त्यांच्याच नावाची यादी पालिकेने जाहीर केल्याचा आरोप काही परीक्षार्थींनी केला. महापालिकेने घेतलेल्या या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, तसेच ही परीक्षा रद्द करून पुन्हा फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी परीक्षार्थींनी केली. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.